हॅलो. तर मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी वांग्याचं भरीत कसं करते आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे वांग्याचं भरीत कसं करते. तर मी छान असे वांगे घेतले होते स्वतःपुरतेच, कारण यांना अजिबात सुकी भाजी आवडत नाही, म्हणून मी स्वतःसाठी कसं अधेमध्ये करत असते आणि स्वतःसाठीच केले. 3 वांगे घेतले, धुवून घेतले आणि मस्त त्यांना छिद्र पाडून तेल लावून पटकन असे भाजायला ठेवले. भाजणं झाल्यानंतर त्यांना मॅश केलं. त्याच्यानंतर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, मटर, कढीपत्ता असं सगळं चिरलं आणि हिरवी मिरचीचं मला आवडते, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची, तुम्हाला लाल आवडत असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि पातीचा कांदा असेल तर तोही टाकू शकता. खूप भारी वाटते. आणि त्याच्यासोबत मी केल्या होत्या बाजरीच्या भाकरी, खूप भारी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मला दिवसभर काम पुरले, कारण संक्रांत जवळ आली होती आणि माझं काहीच झालेलं नव्हतं. विचार तर खूप काही होता करायचं, पण श्रीशाला एवढी भयंकर ताप आली तर माझ्याच्याने काहीच करणं झालं नाही. फक्त ती हिला बघितलं दिवसभर आणि नंतर मग रात्री ती 8लाच झोपली. डायरेक्ट 1:30ला उठली. त्याच्यानंतर तिला खाऊ पिऊ घातलं थोडंसं आणि 2:15ला झोपले आणि मीही झोपले. डायरेक्ट मला 8लाच जाग आली आणि सगळं आवरलं, परत काम वगैरे केलं आणि देवाचं भांडे राहिलेले ते घासायचे होते, ते पण घासले. बघा तुम्ही किती मस्त भांडे घासले. खूप चकचक वाटते आणि खूप प्रसन्न वाटते देवाजवळ जर असं क्लीननेस असेल तर. आणि तुम्ही काय करणार आहे तेही मला सांगा आणि मी काय करणार आहे तेही तुम्हाला सांगेन आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.